अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरामध्ये एक भीषण अपघात घडलाय। गबा वडेर हायस्कूल जवळच्या शतायू मेडिकल समोरून खडी घेऊन जाणाऱ्या एका डंपरचा मागच्या फाळक्याची कडी अचानक तुटून मागच्या बाईकस्वाराच्या तोंडाला लागली। ह्या अपघातामध्ये बाईकस्वार जखमी झालाय आणि त्याच्या तोंडाला आणि जबड्याला सुद्धा मोठी दुखापत झाली आहे आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सचिन केंद्रे असं जखमी बाईकस्वाराचं नाव आहे आणि ते जांभूळपाडा या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी आहेत। शतायू मेडिकलच्या समोरून बल्लाळेश्वर मंदिर बाजूकडे एक डंपर जात होतं आणि त्याच्या बाजूनं गबा वडेर हायस्कूलच्या बाजूकडे असलेलं डंपर पुढे येत होतं आणि यावेळी या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा झालेली होती। त्याचवेळी गबा वडेर हायस्कूलच्या बाजूकडे जाणाऱ्या डंपरची कडी तुटली आणि केंद्रे यांना लागली आणि हा अपघात घडला। त्यांचा ओठ फाटलाय, दातही पडलेत आणि जबड्याला क्रॅक सुद्धा गेलाय। नवी मुंबईमध्ये रुग्णालयात त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत। या अपघातानंतर पालीमधील प्रलंबित बाह्य वळण मार्गाचा म्हणजेच बायपासचा मुद्दा आणि प्रशासकीय अनास्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। बाह्य वळण मार्ग लाल फितीत असल्यामुळे भाविक, पर्यटक, प्रवासी, वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय होतीये। तसंच अशा प्रकारचे अपघात सुद्धा घडताना दिसत आहेत। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथे नेहमीच भाविकांची गर्दी असते। पाली हे तालुक्याचं ठिकाण आहे, परिणामी अनेक लोक कामानिमित्त त्या ठिकाणी येत असतात। पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत। बल्लाळेश्वर मंदिर, गबा वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत असते आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही नाक्यावरती काही वेळा वाहतूक पोलीस सुद्धा तैनात असतात। तरी सुद्धा अरुंद रस्ते, अवजड वाहतूक आणि डबर आणि खडी वाहतूक करणारे डंपर, एकेरी वाहतुकीवरनं दुहेरी वाहतूक आणि वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आणि रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या पार्क केलेली वाहनं यामुळे पोलिसांना ह्या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवणं अवघड होते। अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसंच रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचायला सुद्धा उशीर होतो। संध्याकाळनंतर मात्र बऱ्याच वेळा वाहतूक पोलीस तैनात नसतात सुद्धा, तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते नसतात आणि ह्यावेळी सुद्धा बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होत असते आणि कोंडीचा प्रश्न आता गंभीर बनतोय।